शैक्षणिक प्रवास मी नांदेड जिल्ह्यामध्येच माझं माहूर तालुक्यामध्ये गाव आहे. तिथे एका छोट्या खेड्या गावामध्ये माझा जन्म झाला. 4थी पर्यंत मी तिथे शिकली. नंतर पुसदला 10वी पर्यंत शिक्षण झालं. गावामध्ये शाळा नव्हती म्हणून मग नागपूरला गेलो. तिथे ग्रॅज्युएशन झालं. मी सायन्स ग्रॅज्युएट आहे. जर्नलिझमला मी जस्ट ॲडमिशन घेतलंय आता. आणि 1-2 वर्षापासून मी यूट्यूब चॅनल सुरू केलंय लोकसभेच्या इलेक्शनच्या काही दिवस आधी. आणि आता सध्या मी पूर्ण वेळ तेच करते आहे, शिवाय काही गोष्टींचा अभ्यास करते. ओके. तर ताई, सध्या महापालिका निवडणूक या अनेक शहरांमध्ये असताना आपण नांदेडच का निवडलं, त्यामागचं आम्हाला कारण सांगा. नांदेड माझा जिल्हा आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणूक दुसऱ्या जिल्ह्याची, मला असं वाटलं की माझा जिल्हा आहे आणि खरंच जिल्ह्याची अवस्था खूप वाईट आहे. त्यामुळे जर या सगळ्या गोष्टी दाखवून इथल्या राजकारण्यांना जर का थोडंसं लाज वाटली तर ते काहीतरी करतील म्हणून मी हे करते आहे. नांदेड जिल्ह्याबद्दल प्रेम असल्यामुळे मी हे करते आहे की मला माझा जिल्हा कसा आहे हे दाखवायचंही आहे आणि तो सुधारण्यासाठी प्रयत्न करायला लावायचे आहे प्रशासनाला आणि शासनाला. ओके. तर ताई, यासोबतच आम्ही आपले व्हिडिओ अगोदरचे पण पाहिले, ते थोडे शैक्षणिक होते आणि त्यानंतर आता आपण ग्राउंड रिपोर्टिंग करताय, तर ह्यामध्ये आपण कसे काय वळलात? मी घरी बसून जसं आता आपण बसलेलो आहे तसेच व्हिडिओ करत होते मी जास्त करून. ग्राउंड आता महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या नांदेडमध्ये, मी जेव्हा बोळ्यामध्ये फिरत आहे तेव्हा मला कळलं की हे डायरेक्ट ग्राउंडवर जाऊन दाखवलं पाहिजे, कारण की ती रिॲलिटी खूप वेगळी आहे. आणि आता फिरताना मला खूप म्हणजे वेगवेगळे अनुभव आले आणि मला असं वाटतं की ते जास्त परिणामकारकपणे पोहोचतात लोकांपर्यंत जेव्हा आपण तिथे पोहोचलेलो असतो. आणि म्हणून हे ग्राउंड रिपोर्टिंग मी करते आहे. अर्थात ते की कायम कंटिन्यू राही असेल नाही, पण मध्ये मध्ये मी हेही करेल आणि मध्ये तेही करेल. ओके. तर ताई, यासोबतच आपण जे व्हिडिओज आता केलेले आहेत त्यावर अनेक लोकांच्या कमेंट येतात की हे सगळे व्हिडिओज अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात आहेत, तर याबद्दल आपलं काय मत आहे? हे बघा, तुम्हालाही माहिती आहे, नांदेडच्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की गेले 27 वर्ष नांदेडमध्ये एकाच नेत्याचं नाव आहे. नांदेड कोणाच्या नावाने ओळखलं जातं? अशोकराव चव्हाणांच्या नावाने ओळखलं जातं. ते मुख्यमंत्री होते, त्यांचे वडील मुख्यमंत्री होते.